प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा मी तुमच्या पुढं आलेली आहे एक नवीन टॉपिक घेऊन. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. तो आमच्या संगती राहतो आणि तो आम्हाला जीवन देतो, म्हणून देवाला धन्यवाद देते. आणि आज आपण नवीन टॉपिकमध्ये वाचणार आहोत, नवीन व्हिडिओमध्ये नवीन काय बोलतात त्याला, नवीन विषय. तर या पण मी प्रार्थना केलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी माझं नाव सांगू इच्छिते. माझं नाव आहे सुशीला सोनकांबळे आणि मी आहे मसी मंथन बैठककडून मी हा व्हिडिओ काढत आहे. प्रार्थना संदेश जे काही परमेश्वर देतो आणि ते मसी मंथन बैठककडून आम्ही आहोत. आणि असे भरपूर लोक आहेत की मसी मंथन बैठकचे, मी एकटीच नाही आहे, तर आमचे खूप म्हणजे 2000पेक्षा जास्त लोक आहेत, ते परमेश्वराची सेवा करत आहेत. असंच म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून देवाची सेवा करत आहेत. देवाला धन्यवाद देते की हा नाही का हे कार्य परमेश्वर काय म्हणजे मूर्खाला निवडतो परमेश्वर. प्रेज लॉर्ड. मूर्खाला निवडलं आहे आणि देवाला धन्यवाद देते की ज्याला बोलता येत नाही आहे, परमेश्वरांनी त्याला बोलण्यासाठी कृपा पुरवली, म्हणून देवाला धन्यवाद देते. या आपण वचनाकडे वळूया आणि आपण आता वाचणार आहोत प्रकटीकरणामधले पहिला अध्यायापासून आपण प्रकटीकरण पाहत आहोत. प्रेज लॉर्ड. प्रकटीकरण आपल्याला पाहायचं आहे आणि प्रकटीकरण म्हणजे खूप छान आहे. तर आपण बघूया. प्रेज लॉर्ड. थोडंसं पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की प्रकटीकरणचा पहिला भाग, पहिला अध्याय तर काय आहे, भूतकाळ आहे ना. भूतकाळामध्ये आपण पाहू शकतो, भूतकाळ आहे. दुसरा भाग आहे आपण दुसरा आणि तिसरा भाग आहे वर्तमान काळाचा. प्रकटीकरणाचा 4था अध्यायापासून तर 22 अध्यायापर्यंत आपण पाहूया भविष्य काळाच्या गोष्टी. आणि प्रकटीकरणाचा पहिला अध्याय 19 वचनापासून आपण पाहूया यानंतरचे म्हणजे पहिले आहे ना. तर ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणून जे तू पाहिले आहे व ह्यानंतर जे होणार आहे ते लिहून ठेव. काय म्हणते या ठिकाणी, प्रभू येशू ख्रिस्त योहानाला जे झालेलं प्रकटीकरण आहे ते सांगत आहे की जे तू पाहिले आहे ना, म्हणजे जे तू पाहिले. आणि ह्या ठिकाणी कसं होतं आहे की प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, योहानाला दाखवते, दृष्टांताद्वारे दाखवते, एक पिक्चरसारखं दाखवत आहे. आणि ज्यावेळेस ती दिसते त्याला म्हणजे योहानाला, तर त्यावेळेस जसं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तसं योहानाला जे झालेलं प्रकटीकरण आहे त्या योहानाने काय केलेलं आहे, हे प्रकटीकरण लिहिलेलं आहे प्रियानो. तर आपण पाहतो आपण तर पहिलं पाहिलं आहे आपण, म्हणून जे तू पाहिले आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. आहे की नाही. प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे. बरं, या पुस्तकाच्या अध्यायाला आपण किती भागात पाहूया, 17 भागामध्ये पाहूया. तर पहिला भाग आहे परिचयाचा. प्रेज लॉर्ड. म्हणजे पहिला भाग काय आहे, परिचय देण्याचा. दुसरा भाग आहे मंडळ्या. तिसरा भाग आहे स्वर्ग उघडलेलं. आणि चौथा भाग आहे पवित्र लोकांचे स्वर्गरहण. आणि तिसरा 3 हे म्हणजे 3 हे काय आहेत, 7 समय आहेत, 7 तारे आहेत आणि 7 मोरे म्हणजे 7 शिक्के. प्रेज लॉर्ड. आणि 7वं पाहू आपण. तर 7वं काय आहे, क्लेश है ना, क्लेशाचे मोठे दिवस. 8वं काय आहे, यहुदे लोकांचं पुन्हा येणं. आणि 9वं काय आहे, 2 साक्षीदार. प्रेज लॉर्ड. आणि 10वं काय आहे, ख्रिस्त विरोधी आणि खोटे भविष्यवक्ताचे पतन होणे. प्रेज लॉर्ड. आणि 11वं काय आहे, पशुची छाप म्हणजे अँटिक्राइस्ट है ना, अँटिक्राइस्टचं छाप. आणि 12वं काय आहे, बाबेलाचे रहस्य. 13वं काय आहे, आर्मगेदनची लढाई. आणि 14 आहे येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन. आणि 15 आहे 1000 वर्षाचं येशू ख्रिस्ताचं राज्य. प्रेज लॉर्ड. 1000 वर्षाचं येशू ख्रिस्ताचं राज्य. आणि 16 आहे न्यायाचा दिवस. 16वा आहे न्यायाचा दिवस. आणि 17वा आहे नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि नवीन यरूशलेम. प्रेज लॉर्ड.
हे आहे आपण म्हणजे आपल्या जे पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचं आहे ते ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्व बघायला मिळतील. तर आपल्याला एक एक करून काय करायचं आहे, आपल्याला सर्व काही बघायचं आहे. तर आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. आणि आपण आता पाहिलं की पहिला अध्याय, पहिल्या अध्यायाचं आपण प्रकटीकरणाचे ह्या पुस्तकाच्या लेखकाचे येशूच्या शिष्याचे नाव काय होते? योहान है ना, योहान होते. ते योहानाला कुठं ठेवले होते? प्रेज लॉर्ड. योहान जो त्याला जिथं दर्शन दिलं, योहानाला झालेलं प्रकटीकरण, पण त्याला दर्शन कुठं दिलं? एखांतार पात्म नावाच्या बेटात. एखांतार म्हणजे असं त्या ठिकाणी नाही का एकदम वेगळ्या साईडला ठेवून दिलेलं होतं. कारण की त्या टायमाला येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस नाही का सुसमाचार सांगायचे, प्रचार करायचे, तर तो असा एक राजा होता. काय होता तो राजा? तुम्हाला त्याचं नाव सांगते. त्या राजाचं नाव काय होतं? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेल्याच्या नंतर एकांतार बेटात होतो 95 AD. येशूचे स्वर्ग म्हणजे येशूचं स्वर्गरोहण झाल्याच्या नंतर, येशू ख्रिस्त मरणातून उठल्याच्या नंतर 60 वर्षाच्या नंतर परमेश्वराने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? योहानाला प्रकटीकरण दिलं. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस योहान येशू ख्रिस्त ज्यावेळेस येऊन गेला, स्वर्गरोहण झाल्याच्या नंतर 60 वर्षाच्या नंतर योहानाला प्रकटीकरण दिलं. आणि त्यावेळेस योहानसुद्धा 60 वर्षाचा होता. प्रेज लॉर्ड. आणि आपण पुढं वाचूया. येशू 60 वर्षाच्या नंतर योहानाला झाले प्रकटीकरण. बरं, आपण आता काय करू? पहिला अध्याय आणि याचं 9 वचन वाचू. प्रेज लॉर्ड. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 9 वचन. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशू ख्रिस्ताची साक्ष एकांतार पात्म नावाच्या टापूत होतो. म्हणजे पात्म नावाच्या त्या बेट, त्या ठिकाणी काय केलं होतं? त्या जो क्रूर शासक होता, त्याचं नाव काय? डॉमिटियन. त्या शासकाचं नाव काय होतं? त्या टायमाचा जो राजा होता तो इतका क्रूर शासक होता त्या टायमाला. आणि त्यांनी काय लोकांना सताव करत होता आहे ना, लोकांचं इतकं सताव करत होता. जे येशू ख्रिस्ताचं नाव देखील त्या ठिकाणी काढलं तर त्या ठिकाणी काय करायचा? तो एकदम असं क्रूसावर टांगायचा, खालून आग लावायचा. आणि म्हणजे इतकं क्रूर होता, म्हणजे नाही का वाघाला सोडायचा, वाघ त्यांच्यावर. म्हणजे परमेश्वराचे जे कोणी प्रचार करते, जे कोणी परमेश्वराची नावाची सुवार्ता सांगते, अशा लोकांना तो काय करायचा? मारायचा. प्रेज लॉर्ड. तर तो काय होता? रोमचा एम्पायर होता आहे ना, रोममधला तो एम्पायर होता. आणि त्याचं नाव होतं डॉमिटियन. क्रूर शासक. काय होता तो? क्रूर शासक. म्हणजे तो क्रूर होता, इतका क्रूर रीतीने तो लोकांचा छळ करत होता. म्हणजे त्याने योहानाला त्यांनी काय केलं होतं? उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं. योहान जो म्हटलेला जो सेवक आहे, जो योहान म्हटलेला आहे, जो परमेश्वराचा शिष्य, येशू ख्रिस्ताचा शिष्य, त्या योहानाला त्या क्रूर शासकने, तो डॉमिटियननी उकळत्या तेलात टाकलं होतं. तरी पण जो देवाचा सेवक आहे तो मेला नाही त्या ठिकाणी. बुजलं? उकळत्या तेलात टाकले होते तरी त्या ठिकाणी योहान मेला नाही. म्हणून त्याला तो मेला नाही म्हणून त्याला काय केलं? ते पात्म नावाच्या बेटात ठेवले. प्रेज लॉर्ड. उकळत्या तेलात टाकलं तरी पण तो मेला नाही म्हणून त्याला काय केलं? पात्म नावाचा जो बेट आहे त्या बेटात तिथं त्याला तिथं ठेवलं. प्रेज लॉर्ड. बरं, आपण प्रकटीकरणाचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. काढलंस का? पहिलं वचन. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे, ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे
ह्या ठिकाणी काय आहे, येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याला देवाकडून झाले. कोणाकडून झाले? देवाकडून झाले. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले. आणि त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले, आता आपण पाहिले, जे जे पाहिले ह्याच्याकडे आपल्याला काय करायचं, लक्ष द्यायचं. प्रेज द लॉर्ड. जे जे पाहिले म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी कसं दाखवलं त्या ठिकाणी, तर जे जे पाहिले म्हणजे काय केलं, एक नाही का पिक्चरसारखं दाखवलं, एक दृष्टांतसारखं दाखवलं. आणि तसं काय केलं, योहानाने लिहून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. तर त्याने काय केलं, हे पाहिलं त्याविषयी साक्ष दिली. प्रेज द लॉर्ड. त्याविषयी त्याने काय केले, साक्ष दिली. तर पहिले शब्द वर लक्ष देऊ, येशूने जे काही दाखवले होते ते भविष्याच्या गोष्टी कसे दाखवले, भविष्याच्या गोष्टी दाखवल्या, म्हणजे पुढं काय होणार आहे. प्रेज लॉर्ड. पुढं काय होणार आहे हे काय केलं, त्यांनी भविष्याच्या गोष्टी दाखवल्या, प्रभू येशू ख्रिस्तांनी दाखवल्या. आणि सिम्बॉलिक आहे ना, म्हणजे पिक्चरच्या रूपामध्ये दाखवले, पिक्चरसारखे. तर दाखवले काय दाखवल्या गेल्या का, जसे काय साईनबोर्ड म्हणू शकतो आपण, नाही का. मग या पुस्तकात प्रकटीकरणाची म्हणजे नाही का, भरपूर लोक असं म्हणतात नाही का, प्रकटीकरण वाचलं तर नाही त्याच्यामध्ये भीती वाटते. तर प्रकटीकरण म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही प्रकटीकरण नका वाचलं तर ते समजत नाही, वाचलं तर ते असं होतं. म्हणजे भरपूर लोकांचे स्वतःची नाही का बुद्धी चालवतात आणि बोलतात की नाही प्रकटीकरण वाचलं ना तर मग माहितीने आम्हाला काय होईल, आम्हाला जर नाही समजलं तर आम्ही काहीतरी वेगळं होईल, असं करतात. पण आम्हाला ज्यावेळेस प्रकटीकरण शिकवण्यात आलं प्रियानो, आम्हाला पास्टर डॅनियल राजने शिकवलं आणि खरंच खूप सुंदररित्या त्यांनी शिकवलं. पास्टर डॅनियल राजने इतकं म्हणजे प्रकटीकरण समजणं आणि पहिल्यांदा असं कधी माहीत नव्हतं, अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. आणि ही देवाची दया आहे, ही परमेश्वराची दया आहे की जसं योहानाला प्रकटीकरण झालं, जसं योहानाला परमेश्वराने सांगितलं, जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी योहानाला जसं सांगितलं आणि एकदम तसंच एकदम वचनाला वचन लावून संदर्भामध्ये डॉक्ट्रिन्स म्हणजे नाही का साऊंड डॉक्ट्रिन्समध्ये असं आम्हाला शिकवलं आहे. आणि प्रियांनो, प्रकटीकरण समजणं साधी गोष्ट नाही आहे, म्हणजे सांगितलं इतकं सुंदर. देवाला धन्यवाद देते की पास्टर डॅनियल राजने असं आम्हाला प्रत्येकाला म्हणजे माझ्यासारखी जे मी काही जास्त शिकलेलं नाही अशा लोकांना म्हणजे समजण्यासाठी इतकं सुंदररित्या त्यांनी शिकवलं आहे की काय सांगणार. प्रभूला धन्यवाद देते कारण की प्रभू परमेश्वर खूप चांगला आहे. त्याची इच्छा नाही का कोणाला काय द्यायचं आहे आणि कधी द्यायचं आहे. आणि ही देवाची इच्छा आहे की कोणाला कधी निवडायचे, कोणाला काय द्यायचे, कोणाला कोणचं गिफ्ट द्यायचे हे परमेश्वराला माहिती आहे. प्रेज लॉर्ड. तर हे देवाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस पास्टर डॅनियल राज ही प्रकटीकरणाचं अध्ययन चालू झालं होतं त्यावेळेस म्हणजे एवढं काही नाही समजलं, पण पुन्हा मी पाहिलं असे 2-3 पहिलं बघायचे, त्यावेळेस मी पूर्णपणे समजलं. आणि प्रियांनो, खूप सुंदर वाटतं की पहिल्यांदा भीती वाटायची, नको प्रकटीकरण जर समजलं नाही तर काहीतरी व्हायचं, कारण की ही भीती आम्हाला कसं पहिल्यांदाच होती मनामध्ये. पण जसं पास्टरनी शिकवलं काय ही पुस्तक डरावणी आहे का, तर नाही आहे. तर ही पुस्तक डरावणी नाही आहे. तर याच्यामध्ये आपण वाचू. आता याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन काय सांगते आपण वाचू. तर तर कितवा ते आपल्याला वाचायचं आहे. पुस्तक काय प्रकटीकरणाची पुस्तक भीतीदायक आहे काय, नाही है ना. काय शैतान आम्हाला त्रास देईल काय, तर नाही देणार आहे ना. पहिल्यांदा असं व्हायचं की पहिला अध्याय प्रकटीकरण याचा पहिला अध्याय 3रं वचन वाचायचं.
देवाकडून आलेल्या या हां. संदेशाचे हां शब्द हां उघडपणे हां वाचते हां ती धन्य आहे. हां. काय परत वाच. जी व्यक्ती हं. देवाकडून हां आलेल्या या संदेशाचे शब्द हां उघडपणे हां हां वाचते ती धन्य आहे. ती धन्य आहे. म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं आम्हाला नाही का, अरे प्रकटीकरण नको वाचू, प्रकटीकरण वाचलं तर तुम्हाला समजणार नाही, आणि जर समजलं तर म्हणजे तुम्हाला एवढं कळणार नाही, आणि जर कळालं तर शैतान काय करतो, त्याचा त्रास देतो, म्हणजे शैतान काहीतरी त्रास देईन, कारण की प्रकटीकरण एवढं समजत नाही. म्हणून सहज प्रियानो प्रकटीकरणकडं कोणीच जात नाही आहे. फक्त कुठेही मत्तई आणि मत्तईच्या म्हणजे प्रकटीकरणाच्या पहिलंच म्हणजे मत्तई ते याकोबापर्यंतच म्हणजे पाहिलेले असे वचनं, पण प्रकटीकरणाकडं कोणी लवकर गेलं नव्हतं. आणि देवाला धन्यवाद देते की ज्यावेळेस पास्टर डॅनियलने हे शिकवलं तर खूप सुंदररित्या शिकवलं. ही देवाची दया आहे आणि परमेश्वर खूप चांगला आहे नाही का. त्याला माहिती त्याच्या लोकांना कधी काय द्यायचं, आणि ते दिलं, म्हणून देवाला खूप धन्यवाद देते. आणि मी तुमच्यापर्यंत ते पोचवते, मला खूप आनंद होतो आहे. आणि हे पास्टर डॅनियल राजने आम्हाला जसं शिकवलं तसंच मी तुमच्यापर्यंत जे काही मला येते ते मी तुमच्यापर्यंत पोचवते. प्रेज लॉर्ड. तर तुम्ही ते ऐका आणि तुम्हीसुद्धा वाचा, प्रकटीकरण वाचा. प्रकटीकरण वाचल्याने शैतान त्रास देत नाही. तर प्रभूचं वचन काय सांगते ते आपण वाचूया. प्रभूचं वचन काय सांगत आहे, ह्या संदेशाचे शब्द या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारा व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा हे धन्य. प्रेज लॉर्ड. हे धन्य. जो वाचणारा, त्यात काय आहे, जो वाचणारा, ते ऐकणारे व त्यात चालणारे आणि ते पाळणारे, ते कोण आहेत? धन्य आहे. म्हणजे वाचून दाखवणार सुद्धा धन्य आहे, जो ऐकणार आहे तो धन्य आहे, आणि ते पाळणारे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पाळणारे, ते देखील धन्य आहेत. म्हणजे परमेश्वराचं वचन आम्हाला काय म्हणत आहे, प्रकटीकरण जर आम्ही वाचतोय तर आम्ही धन्य आहे. मग आम्ही का बरं एवढे दिवस भीत होतो. आणि म्हणून प्रियानो आज मी प्रकटीकरणाचं हे पुस्तक जे आहे पहिला अध्याय, आणि मी पुन्हा दुसरा पण वाचणार आहे, म्हणजे दुसरा अध्यायापासून म्हणजे पूर्ण आपण करणार आहोत, कारण की पास्टर डॅनियल राजने खूप सुंदर आम्हाला ते शिकवलेलं आहे. आणि त्यांची पण इच्छा आहे की प्रकटीकरण काय करायचं आहे, दाखवायचं आहे, लोकांना सांगायचं आहे. तर आपण मी वाचते अजून. हां. तर काय आहे ते धन्य, कारण समय जवळ आला आहे ना, समय जवळ आला आहे. असं पूर्ण आहे का ते? तिसरं वचन पूर्ण कर. जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहे. ते धन्य आहे. कारण आता जास्त वेळ उरला नाही. ते काय आहे, समय जवळ आला आहे. प्रेज लॉर्ड. समय जवळ आला आहे. तर मग आपण काय करू, एक पहिला अध्याय आणि परत चौथं वचन काय वाच, तिसरं वाचलं ना. योहानाकडून आशिया प्रांतातील 7 मंडळांना जो आहे, जो होता व जो येणार आहे, त्या एकापासून, देवापासून आणि त्याच्या सिंहासनासमोरील 7 आत्म्याकडून तुम्हास कृपा व शांती असो. एक मिनटं. आणि आपण ह्या ठिकाणी कसं पाहतोय, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण 3 रूपामध्ये पाहतो. प्रेज लॉर्ड. 3 रूपामध्ये कसं आहे, एक पुनरुत्थानाच्या रूपात, राजाच्या रूपात आणि न्यायाच्या रूपात. प्रेज लॉर्ड. पुनरुत्थाच्या रूपात, राजाच्या रूपात आणि न्यायाच्या रूपात. प्रेज लॉर्ड. पुनरुत्थान त्याच्या रूपामध्ये, राजाच्या रूपामध्ये आणि न्यायाच्या रूपामध्ये. प्रेज लॉर्ड. असं आम्हाला काय करायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या
3 गोष्टीमध्ये आपण काय करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो. प्रेज लॉर्ड. आता आपण वाचूया प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 9 आणि 10 वचन. पहिला अध्याय 9 पासून 10 पूर्ण वाचायचं. मी योहान आहे आणि मी तुमचा बंधू आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टीमध्ये वाकडे तिकडे आहेत, वाटे करीत आहेत. दुःख सहनात, राज्यात धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो. त्यामुळे मी पात्मवाचा बेटावर होतो. वाचायचं जरासं थोडंसं नाही का त्रास होतोय तिला. मी वाचते. मी योहान जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष एखांतार पात्म नावाच्या बेटात होतो. है ना. 10 वचन वाचतोय आपण. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे कर्णाचा नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते, प्रेज लॉर्ड, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही. तुला जे दिसते ते काय कर, पुस्तकात लिही. प्रेज लॉर्ड. आपण पहिल्यांदा काय पाहत आहोत, जे दिसते म्हणजे ते काय करायचे, पुस्तकात लिही. असं प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे, तुला जे ती वाणी म्हणाली. असा योहान काय म्हणत आहे, ती वाणी मला म्हणाली तुला जे दिसते ते पुस्तकात लिही. आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलदिकिया व लवदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. प्रेज लॉर्ड. जे तुला दिसते ते काय कर, तू ह्या मंडळाला 7 मंडळ्या कोणत्या आहेत, स्मुर्ना, एफिस, स्मुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलदिकिया आणि फिलदेल्फिया व लवदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो, तर तो सोन्याच्या 7 समया. मागे वळून पाहतो तर सोन्याच्या 7 समया. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्र सारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. प्रेज लॉर्ड. हा माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोने पितळेसारखे होते. आणि त्याची वाणी अनेक जल प्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. ज्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. प्रियानं हे एक नाही का चित्रासारखं म्हणजे सिम्बॉलिक आपण पाहू शकतो. कारण की हे
7 समयामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो तर 7 समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्त नाही का त्याच्या हातामध्ये काय आहे 7 तारे आहे. प्रेज लॉर्ड. आपण या ठिकाणी जर वाचलं त्याच्या मुखातून काय निघलेली आहे, तलवार निघलेली. प्रेज लॉर्ड. म्हणजे कोणची तलवार? अग्नीची तलवार. प्रेज लॉर्ड. आपण कसं भट्टीतून काढलेली जळजळीत सोने पितळेसारखे होते त्याचे पाय. तर पाय सोने पितळेचं ते पण एक दृष्टांतसारखं पाहू शकतो. दृष्टांत आहे कारण की ते पण काय आणि त्याची ध्वनी. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. प्रेज लॉर्ड. त्याच्या उजव्या हातात 7 तारे. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवारीसारखी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. परम तेजाने प्रकाशणारीसारखी होती. प्रेज लॉर्ड. बरं, या आपण एक एक करून पाहूया. प्रेज लॉर्ड. एक एक करून काय पाहिजे आपल्याला? कर्णाचा नाद म्हणजे शब्द मोठा. कर्णाचा नाद म्हणजे काय आहे? तो शब्द मोठा. जुन्या करारामध्ये हा ते सणा काय म्हणतात त्या नरसिंग जेव्हा फुकायचे तर जुन्या करारामध्ये लढाईसाठी ते कर्ण फुकत असे. कर्ण म्हणजे काय? ते नरसिंग फुकत असे है ना. तर जुन्या करारामध्ये कशासाठी? लढाईसाठी. प्रेज लॉर्ड. म्हणजे आणि आता काय आहे? नव्या करारामध्ये वचनासाठी करणा म्हणजे आत्मिक तयारीसाठी फुकत आहे. आत्मिक तयारी. प्रियांनो, आत्मिक तयारी करणं खूप गरजेचं आहे. का बरं? ह्या ठिकाणी ती करणा फुकायचा त्यांनी पाहिली म्हणजे ही आत्मिक तयारी आहे ना. नव्या करारामध्ये आपण काय पाहतोय तर आत्मिक तयारीसाठी फक्त आहे. आता खूप गरजेचं गोष्ट. या पुस्तकाचा आरंभ मंडळापासूनच होतो आणि या पुस्तकाचा शेवट मंडळापासूनच होतो. प्रेज लॉर्ड. म्हणून मंडळी म्हणजे चर्च महत्त्वाचं आहे. कारण पिता परमेश्वराने हे काम मंडळीकडे सोपवले आहे. काय काम सोपवले आहे मंडळीकडे हे काम सोपवले आहे की बाकी कोणाकडे हे काम सोपवलं नाही. कोणाकडे सोपवलं नाही म्हणजे जसं नोहाचं जहाज झालं. नोहाच्या जहाजामध्ये फक्त 8 लोकांना वाचवलं. नोहाने किती जणाला वाचवलं? फक्त 8 जणाला. जसं आपण योसेफ बघतो. योसेफाचं आपण बघतो तर योसेफ जसं तो त्याला नाही का 11 भाऊ होते. योसेफाला धरून 11 भाऊ होते ना. तर त्या ठिकाणी पाहतो आपण योसेफाने सुद्धा फारोच्या ठिकाणी जेव्हा गेला त्यावेळेस त्यांनी काय केलं? मिसर देशामध्ये म्हणजे भरपूर दुष्काळ पडला नाही का. तर त्याला ते दाखवलं. कसं दाखवलं? स्वप्नाद्वारे. त्या राजाला स्वप्न पडलं. कोणाला? फारो राजाला स्वप्न पडलं. आणि काय स्वप्न पडलं की जसं एकदम पातळ गाया नाही का नदीतून वरती आल्या आणि त्या पातळ गायांनी काय केलं? जाड जे गाया होत्या त्या पातळ गायांनी काय केलं? त्या जाड गायांना खाऊन टाकलं. असं त्यांनी काय केलं होतं? स्वप्नामध्ये पाहिलं होतं. आणि योसेफाने काय केलं होतं? त्याच्या स्वप्नामध्ये असं झालं होतं की 11 पेंड्या 10 पेंड्या काय करतात? नमन करतात. आणि तो एकटा फक्त एक पेंडी उभं आहे आणि 10 पेंड्या त्याला काय करतात? नमन करतात. म्हणजे 11 तारे त्यांनी ते सुद्धा पाहिलं. 11 तारे त्याला काय करतात? नमन करतात. म्हणजे त्या ठिकाणी योसेफाने काय केलं? मिसर देशाला वाचवलं. प्रेज लॉर्ड. योसेफाने काय केलं? त्या टायमाला मिसर देशाला वाचवलं. आणि आपण पाहतो की नोहाने काय केलं? त्याच्या फक्त आपल्या एका कुटुंबाला वाचवलं. पण प्रियांनो, आता मंडळीचं काय काम आहे? प्रेज लॉर्ड. जी मंडळी आहे, परमेश्वराने जी मंडळी दिलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्या मंडळीसाठी आपला जीव दिला आहे, तर त्या मंडळीचं काम आता काय? सुवार्ता सांगण्याचं. प्रेज लॉर्ड. सुसमाचार सांगण्याचं. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची हे फक्त कोणाकडे दिलेलं आहे? मंडळीकडं. मंडळी म्हणजे काय? युनिव्हर्सल चर्च म्हणजे कलिस्या. आणि कलिस्याकडे हे काम दिलेले आहे. आणि त्या कलिस्याने पण काय करायचं आहे?
निपुण काम करायचं आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताची महान आज्ञा, मी माझ्या कालच्या टॉपिकमध्ये पण सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जी महान आज्ञा दिलेली ती आम्हाला पूर्ण करायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर या आपण पुढचं वाचूया. प्रकटीकरण 1 अध्याय आणि 12 वचन वाचायचं. माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळालो. जेव्हा मी मागे वळालो तेव्हा मी सोन्याच्या वाचलं नाही मी, बघ वाचलं 16 पण वाचलं. पहिला अध्याय 16 वर्षापर्यंत. आता एक एक वाचायचं आहे ना आपल्याला. आता हे काय झालं, आपण मी पूर्ण पाहिलं, आता हे एक एक वाचायचं. तर हे कसं आहे ना, वचन 12मध्ये 7 समया पाहिल्या. आता पाहू यशाचं पुस्तक 7 समया कसं पाहिलं आपण, 7 समया. तर पहिला अध्याय प्रकटीकरणाचा पहिला अध्याय, याचा 12 वचनामध्ये आपण पाहत आहोत. तर 12 वचनामध्ये काय आहे, 7 समया पाहतो. मग 7 समया ते कशाला दर्शवतात ते बघायचं आपल्याला. तर मग यशाचं पुस्तक का, याच्यातून का बायबल, यशया याचा 11 अध्याय आणि 2 वचन. एक मिनिट. यशया 11 आणि दुसरं वचन 2 वचन. यशया 11 अध्याय आणि 2 वचन. आणि यहोवाचा आत्मा ज्ञानाचा व बुद्धीचा आत्मा, बोधाचा व पराक्रमाचा आत्मा, विद्येचा व यहोवाच्या भयाचा आत्मा त्याचवर राहील. प्रेज लॉर्ड. हे काय आहे, परमेश्वराचं ते सुज्ञान नाही का. जसं 7 समया आपण पाहतो या ठिकाणी, 7 समया. तर 7 समयाला कशाला काय दर्शवतात, 7 समया कशाला दर्शवतात, तर ह्याच्यासाठी आपण हे वाचत आहोत. यशाचं पुस्तक आहे, त्याचा 11 अध्याय आणि दुसरं वचन वाचत आहोत आपण. तर या ठिकाणी काय आहे, आणि यहोवाचा आत्मा ज्ञानाचा व बुद्धीचा आत्मा, बोधाचा व यहोवाचे भय धरण्याचा. प्रेज लॉर्ड. बोधाचा, पराक्रमाचा आत्मा, विद्येचा व यहोवाच्या भयाचा आत्मा आहे ना, त्याच्यावर राहील. प्रेज लॉर्ड. तर आपण ह्या ठिकाणी ते 7 समया 7 बघतोय. तर 7 समया ह्याला दर्शवतात प्रियानो, की हे सर्व हे आहे ना, पवित्र आत्म्याला दर्शवतात. प्रेज लॉर्ड. हे कशाला दर्शवतात, तर पवित्र आत्म्याला. तर आपण आणखीन एक वाचूया. आता आपण वाचू वचन 13मध्ये पाहतो आहे ना. वचन 13मध्ये म्हणजे आपण पहिल्यांदा जे काय वचन वाचलेत ते आपल्याला काय करायचं आहे, एक एक करून आपल्याला बघायचं आहे. तर वचन 13मध्ये काय आहे, 13मध्ये पाहतो, समयामध्ये येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. समयामध्ये जसं योहानाला समयामध्ये येशू ख्रिस्त बघितलं, येशू ख्रिस्ताला त्याने पाहिलं. मग येशू ख्रिस्ताला समयामध्ये पाहिलं म्हणजे तो कशाला दर्शवतो. प्रेज लॉर्ड. कशाला दर्शवतो म्हणजे येशू ख्रिस्त हा महायाजकाला दर्शवतो. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त हा महायाजक म्हणजे ते 7 समयामध्ये येशू ख्रिस्त जसं उभा असलेला पाहिला योहानाने, तर हे कशाला दर्शवते, तर महायाजकाला. येशू ख्रिस्त हा काय आहे, आमचा महायाजक आहे. प्रेज लॉर्ड. महायाजकाला दर्शवते. तर 13मध्ये आणखीन एक आहे, ते आहे पायगोळ वस्त्र परिधान केलेला, तो पवित्रतेला दर्शवतो आहे ना. पायगोळ वस्त्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे. जसं योहानाने पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मनुष्याचा पुत्रासारखा त्याने पाहिलं ना. 7 समयाच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला कसं पाहिलं त्याने, मनुष्याच्या पुत्रासारखा आणि पायगोळ वस्त्र घातलेला असा. तर पायगोळ वस्त्र ते पवित्रतेला दर्शवतात. प्रेज लॉर्ड. पवित्रतेला दर्शवतात. आणि आपण पाहू
प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 10व्या वचनाचं काय आहे ते आपण पाहू, कारण की आपण एक एक करून पाहत आहोत. प्रेज लॉर्ड. या आपण एक एक करून पाहू. वचन 10मध्ये काय आहे तर आत्मिक तयारी, नरसिंग फुकण्याचा आवाज, मोठा आवाज. प्रेज लॉर्ड. नरसिंग फुकण्याचा काय आहे, मोठा आवाज. प्रेज लॉर्ड. तर प्रकटीकरण पहिला अध्याय आणि 11 वचन काय आहे, 7 मंडळ्या पाहतो. प्रेज लॉर्ड. याच्यामध्ये आपण काय पाहतो, 7 मंडळ्या पाहतो. एपिसची मंडळी पाहतोय आपण. स्मुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलिदिल्फिया आणि लौदिकिया ह्या 7 मंडळ्या आहेत. कशामध्ये, प्रकटीकरण पहिला अध्याय आणि 11 वचनामध्ये आपण पाहतो या मंडळात. बरं, वचन 13मध्ये येशू हा महायाजकाला दर्शवतो. वचन 13मध्ये आणखीन एक आहे, छातीवर सोन्याचा पट्टा आहे ना. प्रभू येशू ख्रिस्ताचा काय आहे, छातीवरती सोन्याचा पट्टा आहे. प्रेज लॉर्ड. सोन्याचा पट्टा, तो ह्याचा अर्थ प्रभू येशू मंडळाचा राखणदार आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त मंडळाचा काय आहे, राखणदार आहे आणि तो मंडळांना काय करतो, राखतो. प्रेज लॉर्ड. मंडळांचा काय आहे, तो राखणदार आहे. आणि आपण वचन 14मध्ये पाहतो. 14मध्ये डोक्यावरचे केस, पांढरे केस, श्वेत, प्राचीन आणि बुद्धिमान याला आपण पाहू है ना. तर प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण 14 वचनामध्ये पाहिलं तर त्याच्या डोक्यावरचे केस आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे डोक्यावरचे पांढरे केस, श्वेत म्हणजे प्राचीन आणि बुद्धिमान, प्राचीन आणि बुद्धिमान ह्याला दर्शवतात. प्रेज लॉर्ड. म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यापासून प्राचीन है ना, प्राचीन काळापासून आहे आणि तो बुद्धिमानाला दर्शवतो. प्रेज लॉर्ड. बुद्धिमानाला दर्शवतात. आपण पाहू दानिएलाचे पुस्तक 7वा अध्याय आणि 9 वचन. दानिएल याचा 7वा अध्याय आणि 9 वचन. प्रेज लॉर्ड. दानिएल एक मिनिट वाचते हा. काय 7 अध्याय 9 वचन. मी पाहतो तर आपल्याला जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. त्याचे सिंहासन कसे होते, अग्नीचे होते व सिंहासनाची चाके ज्वालाची केलेली होती. दानिएलचा 7वा अध्याय आणि 9 वचन आपण वाचू. मी पाहत असता आसने मांडण्यात आली. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसन अरूढ झाला. प्रेज लॉर्ड. आसन रूढ झाला. त्याचा पैराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या अग्नीची अग्नीचे चक्रे है ना, धगधगीत अग्निरूप होते. प्रेज लॉर्ड. हे दानिएलाने दृष्टांत पाहत होता. हे दानिएलाने काय केलं, हा दृष्टांत पाहिला. प्रेज लॉर्ड. आपण दानिएलाच्या पुस्तकामध्ये हे वाचलंय आणि सेम हेच प्रकटीकरणामध्ये योहान बघत आहे.
तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण नाही का असं म्हणतो नाही का, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला नव्हता, त्यावेळेस परमेश्वर होता, त्यावेळेस येशू ख्रिस्त नव्हता, मग त्याच्यानंतर असा आला. पण नाही प्रियांनो, येशू ख्रिस्त प्राचीन काळापासून आहे. येशू ख्रिस्त त्या म्हणजे नाही का हवा आणि आदाम ज्या ठिकाणी होते तिथून येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. हवा आणि आदाम होते तिथून पण येशू ख्रिस्त आहे आणि तो आत्ता पण आहे. म्हणजे तो प्राचीन जे आपण इथं वाचतोय है ना, आसने मांडण्यात आली. काय सांगते या ठिकाणी दानिएल काय बघत आहे नाही का, दृष्टांत काय बघत आहे, दानिएल स्वप्न काय पाहत आहे, मी पाहत असता आसने मांडण्यात आली, आसने मांडण्यात आली. प्रेज लॉर्ड. आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष कोण आहे पुराण पुरुष? प्रेज लॉर्ड. बस प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. पुराण पुरुष आसनारूढ झाला म्हणजे तो आसनावर बसला आहे ना, आसनारूढ झाला म्हणजे आसनावर बसला, आसनारूढ झाला. त्याचा पहिराव बर्फासारखा पांढरा होता. त्याचा पहिराव काय होता? आपण आताच ऐकलं नाही का, पायघोळ वस्त्र परिधान केलेला तो प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. आणि बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होते. हे दानिएलाने दृष्टांतात पाहिले. हे दानिएलाने काय केले? दृष्टांतात पाहिले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा प्राचीन काळापासून आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला कसं पाहायचं आहे? आणि मी जसं माझं हा व्हिडिओ यूट्यूब जसं चालू केलेला आहे तसं आम्ही सांगायचा प्रयत्न हेच करत आहोत आणि पूर्ण मसीमंथन बैठक हेच सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला नाही का आपण असं सस्त्यामध्ये नाही घेतलं पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद देतो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर लय नाही का दया करतो. ठीक आहे, तो दया करतो, आमच्यावर प्रेम करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं फक्त एक बाजू बघू नका. प्रभू येशू ख्रिस्ताची एक बाजू नाही बघायची आपल्याला. तर प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला दोन्ही बाजू बघायच्या. प्रेज लॉर्ड. एक मिनटं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन्ही बाजू बघायच्यात आपल्याला. तर प्रभू येशू ख्रिस्तानी प्रेम केलं, प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करत आहे आणि तो करत राहणार आहे. पण आम्हाला पण तर काहीतरी काम दिलेलं आहे ना, आम्हाला सुद्धा काहीतरी काम दिलेलं आहे प्रियानो. तर ते काम आम्ही कधी करणार? प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आणि का पहिल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त होता, पित्यासंगती तोच होता. म्हणजे मनुष्य जसा घडला तसा प्रभू येशू ख्रिस्त पित्यासंगती आहे. प्रेज लॉर्ड. पित्याने दया केली आमच्यावर आणि तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवला. म्हणून नाही का सगळ्यांना एवढं माहिती आहे की त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला नव्हता, त्यावेळेस आला नव्हता. पण प्रभू येशू ख्रिस्त तर पहिल्यापासूनच होता, प्राचीन काळापासून बायबल सांगतं आहे. आणि एवढे दिवस आम्हीसुद्धा असेच म्हणजे नाही का अंधारामध्ये होतो. पण देवाला धन्यवाद आहे की देवाने आमची दृष्टी काय केली, उघडली आहे. आणि आता देवाला धन्यवाद देतो की आम्हाला आता सत्य समजलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन वाचूया वचन. आणखीन एक वचन वाचू आपण. मिखा याचा 5 अध्याय आणि दुसरं वचन काय आहे? मिखा त्याच्या अगोदर हो, ते मलाकीच्या अगोदर मिखा. हां, भेटलं. मग त्याच्या अगोदर मलाकीच्या अगोदर जुना करार. हां. तर 5 अध्याय आणि 2 वचन वाचायचं. एफ्राथा, तू यहूद्यातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही आवश्यक आहे. पण इस्रायलचा राज्यकर्ता माझ्यासाठी तुझ्याहून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून अनंत काळापासून झाला आहे. है ना. काय आहे हे? बेथलेहेम एफ्राता, यहूद्याच्या हजारांमध्ये
तुझी गणना अल्प आहे. प्रेज लॉर्ड. तुझी गणना कशी आहे? अल्प आहे. तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. प्रेज लॉर्ड. तुझमधून म्हणजे एफ्रेता, जे ठिकाणी बेथेल आहे ना, हे बेथलेहेम एफ्रेता यहुद्याच्या हजारोमध्ये तुझी गणना अल्प आहे. तुझी गणना कशी आहे? अल्प आहे. पण याच्यातून कोण निघणार आहे? प्रेज लॉर्ड. अल्प आहे तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. प्रेज लॉर्ड. मजसाठी इस्रायलाचा कोण होईल? तो शास्ता होईल. बघून घ्या प्रियानो, ह्या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवलेला आहे. प्रेज लॉर्ड. इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. प्राचीन काळापासून अनादी काळापर्यंत पासून आहे. प्रेज लॉर्ड. प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू शकत नाही की नाही का आत्ता प्रभू येशू ख्रिस्त तर आता 2000 वर्षापूर्वी आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यापासून होता नाही का. आधी आणि अंत तोच आहे. प्रेज लॉर्ड. पहिला आणि शेवट तोच आहे. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन एक वचन वाचूया. प्रकटीकरण याचं 14 काय आहे? अजून एक आहे 14 आहे ना. तर आपण एक 14 मागचं पाहिलं. एक मिनटं. तर 14 पण वाचायचं आहे ना आपल्याला. प्रकटीकरणचं वचन 14 अजून एक आहे की प्रभू येशूचे डोळे आहे ना, डोळे आहे ना अग्नीसारखे, आणि अग्नी म्हणजे रागाला दर्शवते. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचे येशू ख्रिस्ताचे डोळे आपण पाहतो तर अग्नीसारखे. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताचे डोळे अग्नीसारखे ते पाहतो, आणि अग्नी कशाला दर्शवते? तर रागाला दर्शवते. प्रभू येशू ख्रिस्ताचा राग. प्रभू येशू ख्रिस्ताला राग पण आहे, कारण की तो यर्षवान देव आहे. त्याला पण राग येतो, कारण की तो जिवंत आहे. जो जिवंत आहे त्यालाच राग येतो. जे मेलेले त्याला राग येत नाही आहे. प्रेज लॉर्ड. जे मेलेले आहे त्याला राग येत नाही, जो जिवंत आहे त्याला राग येतो. मग या ठिकाणी आपण काय करतोय, काय पाहतोय? येशू ख्रिस्ताचे डोळे अग्नीसारखे, आणि अग्नी म्हणजे राग, रागाला दर्शवतो. प्रेज लॉर्ड. आपण वाचूया दुसरं वचन. अग्नी म्हणजे रागाला दर्शवतो आहे ना. तर आपण वाचूया यशायाचा 66 अध्याय आणि 16 वचन. प्रेज लॉर्ड. यशाया 66 66 आणि 16 वचन. परमेश्वर लोकांना न्याय देईल. मग तो लोकांना अग्नीने आणि त्याच्या तलवारीने नाश करेल. परमेश्वर खूप लोकांचा नाश करेल. प्रेज लॉर्ड. ही आहे परमेश्वराची दुसरी बाजू, प्रभू येशू ख्रिस्ताची न्यायाची बाजू. प्रेज लॉर्ड. काय आहे आपण मी पुन्हा एकदा वाचते. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील. प्रेज लॉर्ड. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील. सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. परमेश्वराने वधिलेची संख्या मोठी असेल. प्रेज लॉर्ड. परमेश्वराने वधिलेची संख्या कशी असेल? मोठी असेल. प्रेज लॉर्ड. मग आपण काय बोलतोय? परमेश्वराला कसं पाहतो आहे? प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला कसं पाहतोय आम्ही? का प्रभू येशू ख्रिस्त फक्त नाही का एक म्हणजे खूप चांगला आहे, प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, तो चांगला आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरी बाजू आपण पाहत नाही, कधीच नाही. आपण म्हणजे नाही का एक बिचारा बनवून ठेवला आहे प्रभू येशू ख्रिस्ताला. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कधी इतकं म्हणजे जाणून घेतलं नाही आम्ही. तो प्रभू येशू ख्रिस्त काय आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त काय देऊ इच्छितो आहे की नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वर्ग देऊ इच्छितो. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नाही का जीवन देऊ इच्छितो. आणि आम्ही काय मागत आहोत? आम्ही चिल्लर मागतो, चिल्लर. प्रेज लॉर्ड. आम्ही फक्त काय मागतो? माझं डोकेदुखी आहे, तू बरी कर. माझे गुडघे दुखी, तू बरी कर. माझी पाठ दुखी, कंबर दुखी,
फक्त एवढ्या पुरतं आम्ही काय करतो प्रभू येशू ख्रिस्ताला. पण प्रभू येशू ख्रिस्ताला इतकंच नका पाहू. प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये तो नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताचं खूप मोठं मिशन आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला काम आहे, तो काम करत आहे ना. बायबल सांगतं योहान 17:17 प्रेज लॉर्ड. योहान 5:17 सांगत आहे. योहान 5:17 काय सांगत आहे, मी पण काम करते आणि माझा पिता पण काम करते. प्रेज लॉर्ड. तर प्रभू येशू ख्रिस्त काम करते. प्रभू येशू ख्रिस्त ऑलरेडी काम करते. तो कामामध्ये तो काम करते की लोकांना काय करायचे, त्याच्या राज्यामध्ये घ्यायचे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या कोणाकडं सुवार्ता जाईल, प्रभू येशू ख्रिस्त त्या कामामध्ये हो. आणि आम्ही काय करतो, माझी डोकेदुखी बरी कर, माझी पोटदुखी बरी कर, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला हे पाहिजे, मला म्हणजे आम्ही काय करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त दे 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 करत बसतो. प्रेज लॉर्ड. पण प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा काय ही आम्ही कधीच मानत नाही, ही आम्ही कधीच पाहत नाही. प्रेज लॉर्ड. या पण आणखीन एक वचन वाचूया. 14 आणखीन एक आहे. 14 वचनामध्ये प्रकटीकरणाच्या पहिला अध्याय आणि 14 वचनामध्ये काय आहे आणखीन एक पाहू आपण. तर आपण काही आणखीन पाहू. तर पाय पितळचे है ना, पाय पितळचे हे कशाला दर्शवतात. पितळचे पाय आपण पाहिले ना, योहानाने काय पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचे कसे पाय आहेत, पितळीचे जळजळीसारखे नाही का. तर ते आपण पाहू. पितळीसारखे पाय ते कशाला दर्शवतात, तर न्यायाची काय आहे स्थिरता. न्यायाची स्थिरता म्हणजे न्याय करण्याची स्थिरता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रेज लॉर्ड. ते स्थिरताला दर्शवतात. प्रेज लॉर्ड. कशाला दर्शवतात, स्थिरताला. तर प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, स्थिर त्याचे पाय ठेवलेले त्यांनी आणि त्या स्थिरतेला तो दर्शवतात. वचन 15 आपण पाहूया. वचन 15 काय लिहिलेलं आहे, शब्द आहे की नाही, शब्द जास्त पाण्यासारखं तर हे रागाला दर्शवते. शब्द कशासारखा म्हणजे आपण म्हणतो ना, मोठ्या जळजळीत जलासारखा नाही का, जलासारखा शब्द कसा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द जलासारखा, मोठ्या जलासारखा. तर तो कशाला दर्शवतो, रागाला आहे ना, रागाला दर्शवतो. तर आपण वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 29 3 ते 10 वाचायचं. स्तोत्रसंहिता 29 अध्याय आणि 3 वचनापासून तर 10 वचनापर्यंत वाचायचं. परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो. गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो. परमेश्वराचा आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते. परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारू वृक्ष तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे
प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते कारण की एवढा आवाज येत नाही आहे. मी पुन्हा वाचते. तर स्तोत्रसंहिता ह्याचा 29 अध्याय आणि 3 वचनापासून तर 10 वचनापर्यंत आपल्याला वाचायचं आहे. तर मी वाचते. परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे. प्रतापशाली देव गर्जना करीत आहे. परमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे. आता हे सर्व कशाला दर्शवत आहे? रागाला. आपण काय पाहिलं या ठिकाणी की है ना, पितळीसारखे पाय है ना, अग्नी कशामध्ये आपण पहिला अध्याय आणि 14 वचन, प्रकटीकरणाचं पहिला अध्याय 14 वचनामध्ये आपण पाहतो. तर काय आहे, आपण काही आणखी पाहू. पाय पितळचे हे कशाला दर्शवतात है ना, पाय पितळचे हे कशाला दर्शवतात ते आपण पाहतो. तर पितळचे पाय म्हणजे कशाला दर्शवतात, तर हे रागाला दर्शवतात. मग रागाला दर्शवतात तर हे आपण कशामध्ये पाहतो? स्तोत्रसंहिता 29 अध्याय 3 वचनापासून तर 10 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. तर ते मी वाचते. तर परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे. प्रतापशाली देव गर्जना करीत आहे. परमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबळ आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे. परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडितो. परमेश्वर लबानोनाच्या देवदारूचा चक्काचूर करीतो. तो त्यास वासराप्रमाणे उसळावयास लावितो. लबानोन व सिरियोन ह्यांना रानबैलाच्या वस्ताप्रमाणे उसळावयास लावितो. परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदितो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदितो. परमेश्वराचा ध्वनी नवे कंपमाय करीतो. परमेश्वर कादेशाचे वन कंपित करीतो. परमेश्वराचा ध्वनी हरणीस गर्भ गाळावयास लावितो. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा ध्वनी हरणीस गर्भ गाळावयास लावितो. म्हणजे हरणी इतकी घाबरते की तिच्या पोटामध्ये असलेला गर्भ देखील पडून जातो. हा आहे परमेश्वर. हा आहे परमेश्वराचा राग. आणि आपण कसं पाहतोय परमेश्वराला? आम्ही काय बघतोय परमेश्वर? आम्ही कसा आहे परमेश्वर? आम्ही काय बघतोय? त्या परमेश्वराला आम्ही आमच्यासारखं ठेवून दिलं आहे, म्हणजे आमच्या कामासारखं, आमच्या कामापुरता. आणि आम्ही काय बघतो की परमेश्वर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताना प्रार्थना केली का ऐकतो, पण आम्ही काय करतो? प्रेज लॉर्ड. तो परमेश्वर असा आहे. प्रेज लॉर्ड. आपण आणखीन वाचू. गर्भ गाळावयास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करीतो. त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा असा ध्वनी दुमदुमतो. प्रेज लॉर्ड. दुमदुमतो. परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर जलप्रलयावर काय होतो? आरूढ होतो. परमेश्वर राजस्थानावर सर्व काळ बसलेला आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर राजस्थानावर काय झालेला आहे? सर्व काळ बसलेला आहे. प्रियानो, हा आहे आमचा परमेश्वर. हा आहे तो परमेश्वर. तो परमेश्वराची आम्ही जे लोक आहोत, आम्हाला त्या परमेश्वराचा अभिमान वाटला पाहिजे. असा परमेश्वर आमचा आहे की तो परमेश्वर जो त्याचा ध्वनी जर आवाज आला तर तो काय म्हणतात ना, तो अग्नीसारखा आहे. तो परमेश्वर जलप्रलयाहून चालतो. तो परमेश्वर जर त्याचा ध्वनी ऐकला तर हरणी काय करते? आपला गर्भ पाडून टाकते. असा तो परमेश्वर आहे. इतका त्याचा राग आहे. आणि त्या परमेश्वराला आम्ही कसं आज ठेवलेलं आहे? आम्ही कसं घेतो त्या परमेश्वराला? इतकं स्वस्त बनवून ठेवलं. त्या परमेश्वराच्या समोर आम्ही बिनधास्त असं राहतो की कसली भीती नाही आहे. प्रेज लॉर्ड. पण परमेश्वराला भिणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला भिणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याचं वय
प्रेज द लॉर्ड. त्याचं भय आमच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. तुम्ही वाचा, बायबल वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त करो तुम्हाला हे समजण्यासाठी दयापूर्वक, कृपापूर्वक. आणि मी माझं राहिलेलं आणखीन जे पुढचं आहे प्रकटीकरण ते मी पुढच्या टॉपिकमध्ये नक्कीच तुमच्यासमोर आणणार आहे. कारण की मग आता हे जर मी पूर्ण घेतलं तर खूप मोठं होईल. आणि मी तुमच्यासाठी देखील प्रार्थना करते की जे काही परमेश्वर देत आहे ते मी देते तुमच्यापर्यंत. आणि तुम्ही देखील जे काही परमेश्वर बोलन, बात करन तुमच्या संगती, तुम्ही वाचा, म्हणजे परमेश्वर काय करन, बोलल तुमच्या संगती. कारण की परमेश्वर आमचा जिवंत देव आहे. परमेश्वराला एवढं स्वस्त बनवू नका प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आमच्या नाही का आमच्या सवलती अनुसार धरू नका. परमेश्वर आमच्या सवलती अनुसारचा परमेश्वर नाही आहे. तो परमेश्वर आहे, पूर्ण सृष्टीकर्ता तो आहे, पूर्ण सृष्टीचा मालक तो आहे. जर तो एवढं सर्व काही सांगतोय आम्ही नाही का स्तोत्रसहितामध्ये जर तुम्ही वाचलं, तुम्ही वाचा स्तोत्रसहिता 29 आणि 3 अध्यायापासून 3 वचनापासून तर 10 वचनापासून पर्यंत जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्कीच समजलं की नाही का जुन्या करारामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी वर्णन आहे. प्रियांनो, आम्ही कसं पाहतोय, प्रभू येशू ख्रिस्ताला कसं पाहतोय, त्या परमेश्वराला कसं पाहतोय. काय आमच्या मनामध्ये भीती आहे? जर आहे तर प्रेज द लॉर्ड. जर नाही आहे तर भीती धरायला शिका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं भय धरणं खूप चांगलं आहे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं ना की जिवंत देवाच्या हाती पडणं किती भयंकर आहे. तर ते भयंकर होण्या अगोदर आम्ही स्वतःहून त्याच्या हातात पडणं गरजेचं आहे. आम्ही जर त्याच्या हातात पडलो प्रियांनो, तो नक्कीच साह्याने मदत करतो. तो आमच्या संगती राहतो. तो म्हणतो ना नाही का जर परमेश्वर माझ्या पक्षाचा तर मला भीती कोणाची. जर परमेश्वर जर माझ्या पक्षाचा आहे तर मला भीती कोणाची. आणि खरोखर प्रियांनो, जर आम्ही परमेश्वरासंगती प्रामाणिकपणे राहिलो, आम्ही जर त्या परमेश्वरासंगती चांगलं राहिलो, आम्ही जर त्या परमेश्वरासंगती इमानदारीने राहिलो, तर का बरं तो आमच्या पक्षाचा नाही होणार का? होणार, नक्कीच होणार. कारण की तो आमची वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. तो आमची वाट पाहते. आम्ही कधी त्याच्याकडं वळणार आहे आणि आमचे हृदय, आमचे अंतःकरण कधी त्याच्याजवळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर या तुम्ही परमेश्वराजवळ द्या. परमेश्वराजवळ आपलं अंतःकरण मोकळं करा आणि परमेश्वराला आपला उद्धार करता म्हणून काय करा, स्वीकारा. म्हणजे परमेश्वर आमचा अंतःकरणाचा ताबा घेईल. प्रेज द लॉर्ड. आणि या मी छोटीशी प्रार्थना करते आणि मग मी माझं या ठिकाणी व्हिडिओ समाप्त करत आहे. आणि पुढचं टॉपिक जे प्रकटीकरणाचं पुन्हा मी दुसऱ्या टायमाला घेऊन येणार आहे. तर आपण प्रार्थना करू. धन्यवाद ईश्वराच्या. माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. खरोखर प्रभू राजा, तुला होय बाप्पा, तू महान आहेस माझ्या देवा, तू सामर्थ्यशाली देव आहेस माझ्या प्रभू राजा. तुला धन्यवाद देते बाप्पा हे सर्व काही वचनासाठी प्रभू राजा. प्रार्थना करते माझ्या देवा, हे वचन जे कोणी वाचन ऐकन प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना करते माझ्या देवा, हा व्हिडिओ जो कोणी पाहिन बाप्पा त्यांना तू आशीर्वादित करतेस. तुला धन्यवाद देते. आतापर्यंत सांभाळ उपकार मानते. तू पुढे तू सांभाळणारा देव आहेस. तू प्रत्येक वचन समजून सांगणारा प्रभू तू आहेस माझ्या देवा. तू जिवंत आहेस, तू महान आहेस. तुला धन्यवाद देते प्रभू. तू प्रत्येकाचा अंतःकरणाचा ताबा तू घे, पकड घे माझ्या देवा आणि तुझी स्तुती गौरव तू करून घेतेस. तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकलीच उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली मी ऐक सगळी तुझ्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. या मी माझा टॉपिक या ठिकाणी समाप्त करत आहे. आणि पुन्हा मी प्रकटीकरणाचं जे अर्ध राहिलेलं आहे मी पुन्हा तुमच्यासमोर आणणार आहे. पण त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी समाप्त